मित्र हो नमस्कार. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील जांभोली गावात असलेले श्री शंकराचे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कोंडेश्वर. सह्याद्रीच्या निसर्गरम्य ठिकाणी कुंडलिका नदीच्या काठी नाणेमावळ आणि आंदरमावळ यांच्या सीमेवर वसलेलं हे एक जागृत देवस्थान. येथील संपूर्ण परिसराचं तसेच स्वयंभू शंभू महादेवाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला होणार आहे. मंडळी नमस्कार. आज आम्ही चाललो आहोत एक दिवसाच्या पिकनिकला. सहलीसाठी आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आज इकडनं आपल्या रावेतवरनं निघालो आहोत आणि जाणार आहोत कोंडेश्वरला. आंदरमावळातील कामशेतजवळ कोंडेश्वर हे शिवशंभू महादेवाचं एक असं प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे आम्ही सर्वजण चाललो आहोत. आता इथे या नादब्रह्म इडलीमध्ये या इथे आम्ही नाश्ता केला आहे आणि आता पुढे निघत आहोत. चला तर मग आज सर्वजण शंभू महादेवाच्या दर्शनाला कोंडेश्वर येथे. बोला हर हर गणपती बाप्पा. सोमेश्वर संघाचे ज्येष्ठ नागरिक आम्ही चाललो आहोत मावळातील कोंडेश्वर येथे. महिला पुरुष असे जवळपास 40 जण आम्ही बसने निघालो आहोत. DCMC देहू रोड रावेतपासून कोंडेश्वरचं अंतर साधारणतः 45 ते 47 किलोमीटर आहे. पुणे मुंबई रस्त्यावर कामशेतजवळ सर्व्हिस रोडने खाली उतरून उजवीकडे पुलाखालनं साधारणतः 22 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. या चौकातनं डावीकडे पवना डॅमला रस्ता जातो तर उजवीकडे कामशेत गावातनं पुढे कोंडेश्वरला जाता येतं. कामशेत गावात आपण आलो आहोत. इथूनच जवळ कामशेत रेल्वे स्टेशन आहे आणि हाच रेल्वे ट्रॅक क्रॉस करून आपल्याला पुढे कोंडेश्वरच्या दिशेने जायचं आहे. कामशेतवरनं आत कोंडेश्वरकडे जाणारा रस्ता थोडा खराब आहे. काही ठिकाणी थोडा अरुंद आणि कच्चा देखील आहे. तरीही या रस्त्याने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच आहे. हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, रस्त्याच्या दुतर्फा असणारा हिरवागार निसर्ग आणि इथल्या नद्या आणि नाले आपल्याला एक सुखद अनुभव देऊन जातात. मंडळी समोर आपल्याला जी दिसते ती आहे इंद्रायणी नदी. इंद्रायणी क्रॉस केल्यावर पुढे आपल्याला डाव्या बाजूला भव्य असं शिवमंदिर दृष्टीस पडतं. मित्रांनो, आपण कोंडेश्वर येथे जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेणारच आहोत. सोबतच ही रोड ट्रिपसुद्धा आपण एन्जॉय करणार आहोत. तसेच पुढे जाऊन आपण वडवली डॅमलासुद्धा भेट देणार आहोत. कुंडलिका नदीच्या पुलावरनं आपण पुढे चाललो आहोत. आपल्याला जी समोर दिसते ही कुंडलिका नदी ही पुढे जाऊन इंद्रायणीला संगम पावते. वडवली गावाजवळच या नदीवर एक सुंदर धरण बांधलेलं आहे. इथूनच काही अंतरावर असणारे हे धरण पाहूनच आपण पुढे कोंडेश्वरला जाणार आहोत. चला या धरण परिसराचे विहंगम दृश्यसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. वडवली डॅम बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. सोमेश्वरच्या नागरिक संघाची ट्रिप निघालेली आहे. इकडून जायचं ना. वडवली धरण आहे. कुंडलिका
हे आहे वडवली डॅम. अति सुंदर नजारा. वडवली डॅम. मंडळी नमस्कार. माझ्या मागे आपल्याला जे दिसतंय ते आहे वडवली धरण, कुंडलिका नदीवरचं वडवली धरण. आम्ही चाललो आहोत कोंडेश्वरला, पण कोंडेश्वरच्या या मार्गामध्येच आम्हाला हे धरण दिसलं आणि इथे आम्ही थांबलो आणि इथला सर्व नजारा एन्जॉय करतोय. माझ्या मागे तुम्हाला दिसतंच आहे. धरणाला 5 दरवाजे आहेत आणि या 5 दरवाजांपैकी 3 दरवाजा ओपन करून इथला विसर्ग पाण्याचा केलेला आहे. भरपूर पाणी आहे आणि छान एकदम धरणाचा नजारा इथे आजूबाजूचा मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. या धरण परिसरात फिरून आम्ही आता पुढे कोंडेश्वरच्या दिशेने निघत आहोत. पहा, त्या तिथे समोर आमची बस उभी आहे. खूप छान परिसर आहे मित्रांनो, इथे खूपच छान. सगळ्या बाजूनी अगदी सह्याद्रीच्या या डोंगर रांगा, त्याच्या कुशीत असलेलं हे सुंदर वडवली धरण, आजूबाजूचा सर्व हिरवागार निसर्ग. समोर डोंगरावर असणाऱ्या पवनचक्क्या आपणास दिसत असतील. खूपच सुंदर आणि निसर्गरम्य परिसर. शहराच्या कोलाहलापासून अगदी दूर, निवांत, शांत. गणपती बाप्पा मोरया. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा. मंडळी नमस्कार. आपण आलो आहोत कोंडेश्वर येथे. 12 मावळापैकी एक मावळ असलेलं हे अंदर मावळ. तर या अंदर मावळातील
कोंडेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान शंभू महादेवाचं. आमच्या मागे तुम्हाला मंदिर दिसतच असेल. या मंदिरात आम्ही दर्शन घेऊन पुढे कुंडलिका धबधब्यावर आम्ही जाणार आहोत आणि इथला सर्व नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान सुंदर परिसर आहे. आधी शंभू महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग इथला परिसर फिरू. चला तर मग. हर हर महादेव. मित्रांनो, आपण कोंडेश्वरला इथे आलो आहे आत्ता आणि हे भाऊ आपल्याला भेटलेले आहेत. हे फुल विक्रेते आहेत इथे, कुंडलिक दगडू कदम. तर आपण जरा त्यांच्याशी संवाद साधून या परिसराची माहिती घेऊया. कोंडेश्वर मंदिर देवस्थान, तर इथून जे आपला उगम जे झाला नदीचा, तर हीच नदी आपली इंद्रायणीला मिळाली. आणखी या नदीचं काय नाव आहे? कुंडलिका नदी आहे. हे खूप पुरातन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे. हे स्वयंभू आहे. या गावाचं नाव काय? गावाचं नाव जांभोली. 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 आणि हे मावळात येते. हे नाणे मावळ. हे आपला म्हणजे लास्ट बाउंड्री आली इथं. इथून खाली रायगडला असं. पुणे जिल्ह्याची बाउंड्री आपली इथं आली असं. या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि इथेच कुंडलिका नदीचा उगम होतो आणि हीच नदी ह्या मंदिराच्या शेजारून वाहते. आणि या नदीमध्येच आतमध्ये 5 कुंड आहे असं यांनी सांगितलं आहे. आणि त्या कुंडावरनं या मंदिराला कोंडेश्वर असं नाव पडलेलं आहे. नाणे मावळात असलेलं हे मंदिर, अगदी मावळाचं शेवटचं टोक म्हटलं तरी हरकत नाही. धन्यवाद. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील या जांभवली गावातलं श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान, या देवस्थानाला भेट देण्यासाठी आपण आज आलो. तिथे जागृत देवस्थान आहे शिवशंभू महादेवाचं. खूप सुंदर आणि पुरातन असं मंदिर आहे. चला मंदिरात जाऊ आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
मावळाचं शेवटचं टोक म्हटलं जातं, नाणे मावळ म्हणतात याला. आणि याच समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याच्या पलीकडे रायगड जिल्हा सुरू होतो आणि पुढे कर्जत. डोंगरात सर्व बाजूनी धबधबेच धबधबे. सर्वत्र धुक्याची चादर आणि हे अलगद सरकणारे काळे मेघ. हिरवागार निसर्ग सर्वत्र, घनदाट जंगल. गोकुळात रंग खेळतो हरी, मित्रांनो, आपल्याला या सह्याद्रीच्या रांगेतून जी खाली येताना दिसते ही आहे कुंडलिका नदी. आणि या कुंडलिका नदीचा याच डोंगर रांगांमध्ये उगम झालेला आहे आणि ही अशी धबधब्याच्या स्वरूपात अशी खाली कोसळते. आणि हीच नदी पुढे इंद्रायणीला संगम पावते. समोर आपल्याला जो दिसतोय तो आहे कुंडलिका धबधबा. खूप छान धबधबा आहे. आणि निसर्गाचं हे रूप मित्रांनो, हे दुरूनच न्याहाळायचं. निसर्गाशी जीवघेणी स्पर्धा न करता ह्याचा आनंद आपण दुरूनच लुटायचा. खूप छान धबधबा आहे. आणि हाच धबधबा असा खालच्या बाजूला वाहत जातो. आणि समोर आपण तिथे पाहाल तर तिथे या धबधब्याचं प्रचंड अशा मोठ्या स्वरूपात आपल्याला दर्शन होतं. हे पहा, अशा मोठ्या स्वरूपात हा धबधबा खाली कोसळत असतो. आता खाली जाण्याचा मार्ग बंद आहे आणि रिस्क आहे खाली जाण्यामध्ये, त्यामुळे मी तुम्हाला हा धबधबा वरूनच दाखवतोय. मित्रांनो, त्या कोंडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता या मंदिराच्या पाठच्या बाजूला मी आलो आहे. आणि या कुंडलिका नदीच्या या आता मस्त सुंदर धबधब्याच्या किनाऱ्यावर मी बसलेलो आहे. खूप छान निसर्गरम्य असा परिसर आहे. म्हणजे शहराच्या कोलाहलापासून अगदी दूर निवांत ठिकाणी मस्त वाटतंय अगदी. खूप छान. आपण बघत असाल माझ्या पाठी हा धबधबा, हीच ती कुंडलिका नदी जी इथून या डोंगर रांगातून उगम पावते आणि पुढे जाऊन इंद्रायणीला मिळते. सुंदर नजारा आहे. सुपर.
डोंगरातून उगम पावलेल्या या नदीला एखाद्या धबधब्याचं स्वरूप प्राप्त होतं. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खडकांमध्ये अनेक लहान मोठी कुंड तयार झालेली आहेत. एका कुंडातून दुसऱ्या कुंडात, दुसऱ्या कुंडातून तिसऱ्या कुंडात अशीच वाहत ही नदी खाली जाते. या मंदिराचा सभोवतालचा परिसर खूपच सुंदर आणि नयनरम्य आहे. मावळ प्रांताचं शेवटचं टोक असून इथलं जांभिवली हे शेवटचं गाव आहे. या मंदिराच्या मागील बाजूसच हा रस्ता संपतो, जिथे प्रशस्त असं पार्किंग तयार केलेलं आहे. त्या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगर रांगाकडे आपण जर पाहिलं तर सर्व धबधबेच धबधबे दिसतात. अशाच एका धबधब्यावर आम्ही चाललो आहोत. मंदिराच्याच पाठी 2 मिनिटाच्या अंतरावर असलेला हा सुंदर धबधबा. मंदिराच्या पाठीचे प्रशस्त असं पार्किंग आहे मित्रांनो. दूर निवांत एकांत स्थानावर असलेलं हे कोंडेश्वर मंदिर आणि इथले असंख्य धबधबे हे फारच कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळेच इथे गर्दी फार कमी असते. पावसाळ्यातलं इथलं वातावरण अगदी आल्हाददायक असतं. खूप छान. मित्रांनो, या धबधब्याकडे जाताना आपल्याला एक छोट्याशा जंगलातून जावं लागतं. धबधबा पाहतानाच एक छोटासा असं जंगल ट्रेक केल्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. झाडाझुडपातून जाणारी ही पायवाट आहे. इथूनच पुढे आपल्याला धबधब्याकडे जावं लागतं. पावसाळ्यात रस्ते सगळे निसरडे झालेले असतात. प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. हा 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 हा, काय सुंदर परिसर आहे बघा. आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक मित्र मजा करतायत धबधब्यात, पाण्यात. खूप छान, खूप छान. चला. या डोंगर रांगातून उगम पावणाऱ्या या कुंडलिका नदीचा प्रवाह वाहताना एखाद्या धबधब्यासारखाच वाटतो. हे पहा, आमचे मित्र कसं मजा करतायत सगळे. आणि हाच तो धबधबा वरनं खाली येणारा. मित्रांनो, या खडक ना खूप शेवाळलेले असल्या कारणाने खूप स्लिपरी आहेत. हे तुम्ही पाहताय, इथं शेवाळसुद्धा आहे. आणि इथून चालताना मात्र प्रत्येकाने काळजीपूर्वक चालावं. व्यवस्थित ग्रीप असलेले शूज पायात असले की घसरायची भीती कमी असते. हे पहा, प्रत्येकाने आपापली काळजी घेऊन इथे यावं. तसा हा धबधबा सेफ आहे, त्यामुळे या धबधब्यावर आम्ही मजा करण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे दृश्य फक्त आपल्यासाठी. हा व्हिडिओ तुम्ही पहा, कोंडेश्वरला दर्शनाला या आणि मंदिराच्या मागे असलेल्या या सुंदर धबधब्याचा आनंद घ्या. हे पहा, हे आमचे 2 मित्र आहेत, दिवट्यांना आणि आमचे काका सावंत काका आणि हे सहकारी. या सावंत काका आणि दिवटे काकांमुळे हा धबधबा आम्हाला आज पाहायला मिळतो आहे. असं अद्भुत ठिकाण आहे
जे त्यांनी एक्सप्लोअर केलेलं आहे आपणा सर्वांसाठी. हे पहा, मजा करतायत सगळे. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आणि या निसर्गाच्या सहवासात आम्ही सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक मजा करत आहोत. पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळ मावळातील हे ठिकाण फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे इथे गर्दी पण कमी आहे. हा धबधबासुद्धा सेफ आहे, कसल्याही प्रकारचं इथे अडचण नाही. आणि मला तर वाटतं लोणावळ्याला लोक भुशी डॅमला गर्दी करतात, त्याऐवजी इथे अशा निसर्गाच्या रम्य परिसरात येऊन इथला आनंद घ्यावा. करा करा, मजा करा. मित्रांनो, सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये असे लहान मोठे खूप सारे धबधबे आहेत. आता ह्या मंदिराच्या मागे असणाऱ्या या धबधब्यावर आम्ही आलो आहोत. ही कुंडलिका नदीचा उगम इथून होतो आहे आणि ही कुंडलिका नदीचं ही नदी कुंडलिका नदी आहे आणि इथून ती पुढे वाहत जाते आणि असे अनेक धबधबे आहेत. इथून निघण्याची वेळ झाली. आमचे सर्व सहकारी मित्र गाडीकडे पुढे गेले, पण मला काही इथून निघायची इच्छा होईना. मी थोडा वेळ मागेच थांबून इथल्या या निवांत सुंदर परिसराचं, या धबधब्याचं, या नदीच्या प्रवाहाचं पुन्हा एकदा चित्रीकरण केलं. या नदीचा हा खळखळता प्रवाह पाहून इथलं सर्व निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आणि शंभू महादेवाला वंदन करून मी पुढे परतीच्या प्रवासाला निघालो. जंगल ट्रेकचा अनुभव घ्या मित्रांनो. आपण आता पुन्हा पार्किंग स्लॉटकडे आलो आहोत. निसर्गाचा आविष्कार बघा मित्रांनो. अचानक पावसाला सुरुवात झाली, काळे ढग जमा झाले आकाशात आणि हे ढग पहा अगदी डोंगरावर उतरलेत. सगळीकडे धुकंच धुकं आणि ढगच ढग. पावसाला सुरुवात झाली, क्षणार्धात सगळं वातावरण चेंज झालं. हा निसर्गाचा चमत्कार आणि हे सौंदर्य आणि हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आपल्याला इथे यावं लागेल. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवायचा प्रयत्न करतोय. आनंद घ्या. मित्रांनो, खूप छान दर्शन झालं शंभू महादेवाचं. इथल्या परिसरातही आम्ही खूप आनंद घेतला आणि आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. बाहेर हायवेला पोचल्यावर आम्ही एका हॉटेलवर जेवणासाठी सर्वजण थांबणार आहोत आणि जेवून तिथून पुढे आम्ही एका रिसॉर्टवर जाणार आहोत. आमचे अध्यक्ष श्री दिवटे साहेब यांनी हा सरप्राईज प्लॅन केलेला आहे. ते आम्हाला कोणत्या हॉटेलवर जेवायला घेऊन जाणार आहे आणि त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे आम्ही कोणत्या रिसॉर्टवर जाणार आहोत हे तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओच्या पुढच्या भागात. तत्पूर्वी श्री क्षेत्र कोंडेश्वरचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.